नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललो आता रायगडला. तर उद्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आपण आता तामिनी घाटामध्ये बघा. तर तुम्हाला दाखवतो पुढचं अख्खं सगळं राज्याभिषेक सोहळा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही आईजीचा माता यांच्या इथं दर्शनासाठी आलोय. तर तुम्हाला दाखवतो आता पुढचं. आणि इथं 5 खाली वाटतं इथं समाधी आहे त्यांची. तर या बघा तुम्हाला दाखवतो पुढचं. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो, आता मी हे बघा रायगडाच्या खाली हे बघा खायला बसलो. रायगड आहे. आम्हाला अजून वेळ आहे चढायला. हे खाऊन चढायला घेतो. तुम्हाला पुढे दाखव. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल हे माकड आहे. किती म्हणजे एकदम 90 डिग्रीचा हे डोंगर आहे. हे बघा हा रायगड आहे. आता इथं सगळे कपडे बघतायत, घेतायत वाटतं. ते माकड बघा किती उंचावरती होतं. हे बघा एकदम टॉपला गेलं ते. हे पहा, दिसतं का तुम्हाला? 7:30 वाजलेत आणि आता आम्ही गड चढायला घेतलंय. पहाटेचे नाही, रात्रीचे 7:30 वाजलेत. खाली जेवण होतं, ते जेवण केलं. भात आणि सांबर होतं. सांबर भात खाल्ला आणि आता चाललोय वरती गडावरती. मित्रांनो, इथनं रस्ता बंद केलाय, त्यामुळे आता मी इकडे चाललोय. हा बघा गडावर कसं लाईट लागला, केवढं भारी वाटतंय. जय महादेव. आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलोय. अजून थोडीशी वाट राहिली पोहोचायला. आणि
ह्याच्याकडे बॅग दिली आहे, बॅगेसाठी आणलं याला मी इथं. आणि कॅमेरा पकडाय. गोपुर आल्यानंतर आता काय बोलवणार नाही. बोलवणार नाही आला आपण. बोलवलं तर ढांगी खाणं जाईन. बोलवलं तर डांगे खाणं जाणार आहे. चला दाखवू आता पुढचं. पोहोचले, जेवण तर झाले खालीच. मित्रांनो आता महादरवाजा पैसे पोचलोय आपण. दिसते का? लाईटिंगच्या शेजारी दिसते दुकान. अख्ख्या ढगांवरती आहे बघा मित्रांनो. आम्ही आत्ता हे बघा ढग आमच्या डोळ्यांना एकदम एक नंबर क्लिअर दिसतात डोळ्यांना. हे बघा लाईटिंगच्या समोर तुम्हाला पण दिसत असतील. अशा आम्हाला इथं सुद्धा बघा अशी अख्खी ढगं दिसत आहेत. मित्रांनो आपण आता शिरकाई देवीच्या इथं आलोय. मित्रांनो या बघा इथे सगळी झोपलेत लोक आणि इकडे कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो आता आपण बाजारपेठेमध्ये आहे बघा. आणि आपण ह्या साईडला टेन कुठेतरी लावलो होता इकडच्या बाजूला बघा. खूप गर्दी आहे. मित्रांनो हा नंदी साक्षी आहे की लढाई ही धर्माचीच होती बघा. लाईन बघा, लाईन इकडनं अख्खी तिथपर्यंत आहे महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्यासाठी बघा. फोटो फ्रेम बघा. चल लाईन पुढे गेली. सूर्याला लाली आली, सूर्याला लाली आली, सूर्याला लाली आली, सूर्याला लाली आली, धरतीला जागा दे, धरतीला जागा आली, धरतीला जागा दे, धरतीला जागा आली. विरविरती राजवणी पाकर, विरविरती राजवणी पाकर, जीवाचा पैसा ढवळा ढवळा, शेताला घेऊन शेताच्या बांधावर, शेताच्या बांधावर. मित्रांनो आता 12:30 वाजलेत आणि आता आम्ही झोपलोय बघा. कुठं जमिनीवरती झोपलोय, जमिनीवरती लय झोप आली आहे. आणि आता 4 वाजता आम्ही उठल आणि 4 वाजता जाणे आम्ही तिकडे आता सदरीवरती. तर जरा थोड्या वेळ झोपतो. आता लय डोकं दुखते, पाय पण दुखतेत. तर चला सार्थक इकडं बघा. 2 मिनिट टॉर्च लावून मला फोन ठेवायचा. चला झोपतो. टोपी घातली बघा, कान पॅक केलेत आणि दगडावरती झोपले, दगडावरती इथं. आणि इथं डायरेक्ट खाली हे दरी नाही आहे असं, म्हणजे थोडंसं रस्ता आहे जायला. तर आता तुम्हाला उद्या दाखवतो. मोबाईलला चार्जिंग पण खूप कमी आहे, 20% चार्जिंग आहे. चार्जिंगचं पण काहीतरी बघावं लागणार आहे. मी तर 2 वाजता सुटल आणि चार्जिंग करून घेईन पहिले मोबाईलला, कारण की उद्या सकाळी ब्लॉग बनवायचा त्यामुळं. तर चला तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो. आता उद्याचं डायरेक्ट राज्याभिषेक सोहळा. तर चला मित्रांनो, हे बघा इथं केवढी मोठी गोम आहे.
विषारी वाटते, माग तिच्या काटा दिसतोय. जे जे महापुरुष झालेत ना, राष्ट्रपिता महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बिरसा मुंडा असतील, नरवीर उमाजी नाईक असतील, या प्रत्येकाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे माझ्या भावंडांनो, मी मगाशी पंजाबचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. भगतसिंग रायगडावर आले होते. बेळगावला ज्यावेळी काँग्रेसचं अधिवेशन होतं, काँग्रेस त्या काळातली, आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनाकरता भगतसिंग ज्यावेळी बेळगावला आले त्यावेळी येताना ते रायगडावर शिवरायांचं दर्शन घेऊन गेले. तुम्ही आम्ही भगतसिंगाचा वारसा सुद्धा बघितला पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावर जात आहेत आणि त्या भगतसिंगाला कोणतरी विचारलं, भगतसिंग तुझं वय काय आहे? तरुण वय आहे, शिकलं पाहिजे, वेगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत, कॉलेजला गेलं पाहिजे, काही म्हटले तुम्ही प्रेम केलं पाहिजे. भगतसिंगानं काय लिहावं माहिती आहे? भगतसिंगानं लिहिलं की इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से कि मैं अगर इश्क लिखना चाहूं तो वो इनकलाब लिखती है. हा विचार आहे, हा विचार या मातीतून मिळतो, ही प्रेरणा या मातीमधून मिळते. ही ती रायगडाची पवित्र माती आहे. जाताना प्रेरणा घेऊन जा. तुम्ही काय कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल ना, मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रात मला पुढच्या 6 जून पर्यंत सर्वोत्तम व्हायचंय. ही प्रेरणा घेऊन जा. तेवढ्या करता खऱ्या अर्थानं रायगडावर यावं. युग पुरुषा तू जिजाईच्या नंदना, आणि घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना. शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना. शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना. घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. माती माती समहे जीवन आमचे, माती समहे जीवन आमचे, तुम्हीच हो फुलविले. तुम्हीच हो. माणसाच्या घरावरती सुखाचं तोरण स्वराज्याच्या राज्याभिषेकानं झळकू लागलं, आणि म्हणून माझ्या खेड्यापाड्यातला शेतकरी म्हणू लागला, अर झुंजू मंजू पहाट झाली. पहाट झाली, पूर्वेला लाली आली, अर फिरती राणी वनी पाखर, अर फिरती राणी वनी पाखर. अर जीवाचा मैतर, अर जीवाचा मैतर, ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालर. शेताच्या बांधावर, बांधाच्या झाडावर, झाडाच्या
फांदीवर फांदीच्या पाना आड पानाच्या घरट्यात लपून बसलाय कोण र तीन दिली भाकर दिला खाऊन ढेकर तीन दिली भाकर दिला खाऊन ढेकर गोडी न्यारीच चटणी लाली सरका ना मागे सरका मागे घ्या सरका मागे हा काय झालं मस्त वाका राजमाता जिजाऊ साहेबांच्या मागणी या ठिकाणी येते प्रशांतजी दरेकर त्यांचे सहकारी प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची पालखी घेऊन राजसदरेवर येत आहेत आमची विनंती आहे त्यांनी राजसदरेवर यावं पालखी सोबत फक्त ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करोनी प्रारंभे दपावर थाप तुंतुन्याता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचा गातो गुणगान जी 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 शिवप्रभू आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारामाला तुकडोजी गाडगे बाबांच्या गुरु चरणाला नमन माझे भगवान गुरुला भला मुक्कामी मालेवाडीला वंदितो गुरु चरणाला सातारा जिल्हा खटाव तालुक्याला हुतात्म्याच्या पावनभूमीला शाहिरी साज चढविला मुक्कामी रायगडाला शाहीर सानप गातो पोहाड्याला महाराष्ट्राचा मांगल्य दिन येतो चालून महाराष्ट्राचा मांगल्य दिन येतो चालून व्रत ते महानजी जाऊ साहेबाचे स्वप्न साकार स्वराज्याचे मंगल मांगल्य महाराष्ट्राचे दिनांक 6 जून 1674 आणि तो महाराष्ट्राच्या भाग्य क्षितिजावरती हा शिवसूर्य तेजाने तळपू लागला पाचडवरनं आणलं मातेला जिजामातेला सकळ सौभाग्य स्वैराबाईनी घेतलं दर्शन आणि समोर शंभू राजांना पाहिल्यानंतर मासाहेब जिजाऊ आलाबला घेत आहेत पोटाशी धरलं शंभूला पोटाशी धरलं शंभूला जिजामाता घेती आलाबला सुखी ठेवरा माझ्या राजाला गड बनविला सुरुवात झाली कामाला राणी महाल बांधलं राण्याला अष्टप्रधानांच्या निवासस्थानाला सुशोभित बांधलं मनोर्याला आणि हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या बांधकामाचं सर्व स्थापत्य पाहिलं
आणि हा सुवर्ण दिन 32 मन सोन्याचं सिंहासन या रायगडावरती स्थापन झालेलं आहे. सुवर्ण तुला झाली राजाला, शिवाजी राजाला, शिवाजी राजाला, सर्व तुला झाल्या समयाला, सर्व तुला झाल्या समयाला, अभय स्नान घातलं राजाला, घातलं राजांची सुवर्ण तुला करण्यात आली. रुपयाची तुला, चांदीची तुला. राजांचं वजन होतं 160 पाऊंड म्हणजे 73 किलो. आणि तो महाराष्ट्राचा सुदिन उगवला. या राजसदरेवरून महाराज त्या सिंहासनाकडे, तख्ताकडे निघालेले आहेत. आणि त्या पायऱ्या राजांना समोर दिसू लागल्या. त्या पायरीचा एक एक आधारस्तंभ कोण होता? मुरारबाजी, नरवीर तानाजी, तो शिवा काशीद. आणि या वीरांच्याच बलिदानाने नवींद्राचा दरबार लाजेल अशीच हिंदवी स्वराज्याची राजधानी या रायगडावर स्थापन होत आहे. पण महाराजांना त्या वीरांची आठवण झाली. सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराज सिंहासनावर विराजमान झाले. महाराज सिंहासनावर विराजमान झाले. क्षत्रिय कुलावंत महाराज, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवराय रयतेचा राजा, शिवराय रयतेचा राजा, छत्रपती साधा, छत्रपती साधा, मुजरा हा माझा. बरं बोलू त्याची बांधुनी मोठ, बरं बोलू त्याची बांधुनी मोठ. मराठेशाहीचे लावले रोप, मराठेशाहीचे लावले रोप. दिल्ली तख्तावर रोकली तो, दिल्ली तख्तावर रोकली तो. आलमगीराची उडाली झोप, उडाली झोप, उडाली झोप. शिवछत्रपती वंशब्द राज्य विख्यात झाले जे त्यात कोल्हापुरात. शिवछत्रपती वंशात राज्य विख्यात झाले जे त्यात करवीर नगरात. शिवरायानंतर शाहू महाराज, शिवरायानंतर शाहू महाराज. त्याच कुळातील कोल्हापुरी आज आहेत संभाजी राजे युवराज. अहिर राजेंद्र गर्जे आवाज जी जी, गर्जे आवाज जी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी. लगा बगा सावळ्यांची, लगा बगा साऱ्या मावळ्यांची. गडराईगडी जायाची, राज्याभिषेक 16 डोळ्यांनी पाहण्याची, राज्याभिषेक 16 डोळ्यांनी पाहण्याची. लगा बघ साऱ्या मावळ्यांची, लगा बघ साऱ्या मावळ्यांची. गडराईगडी जायाची, राज्याभिषेक 16 डोळ्यांनी पाहण्याची. रायगडी शिव 16 डोळ्यांनी पाहण्याची, रायगडी शिव 16 डोळ्यांनी पाहण्याची.
राज्याभिषेक सोहळा डोळ्याने पाहण्याची आम्हीच ते वेळ ज्यांना असं इतिहासाची वर्षभर वाट पाहतो आम्ही 6 जूनची हो आम्हीच ते वेळ ज्यांना असं इतिहासाची वर्षभर वाट पाहतो आम्ही 6 जूनची आसमनी शिवशंभू कार्याची आसमनी शिवशंभू कार्याची गड रायगडी जायाची राज्याभिषेक सोहळा डोळ्याने पाहण्याची रायगडावर नांदेगड देवी शिरकाई अंश शिवशंभूचा शिवभक्तांना दिले काळोखाचा सारून रातीला अनबाई ग पहाट पारीला उगवला कोणता दिवस अहो आजचाच तो सोन्याचा दिवस उगवला सूर्यावर सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अनवातो घाटोळी दादाव अव दादा थोरल्या धन्याला स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबान राजन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबान राजन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज अहो शहाजीची जाऊच रत्न शिवबाग माय ग ग ग अन भगव्या झेंड्याचा अहो भगव्या झेंड्याचा भाळा गडाव भरलं ग ग ग अन नंग्या तलवारीचा पाता नाचतो मर्दानी खेळतो भगव्या झेंड्याचा भाळा गडाव भरलं ग ग ग माझ्या राजाचा नावानं घडलं शिवराई होत ग उधळे गुलाल भंडारा अरे उधळे गुलाल भंडारा सर्वांनी हातवर करून टाळी वाजवायची दादा सर्वांच्या हातवर 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 उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल 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 उधळे गुलाल भंडारा शिवबाचा शंभूच्या होशियार होशियार चला सन्मानपूर्वक वाट द्या सन्मानपूर्वक वाट द्या इथून चला
चला पाठीमागच्या ज्या पालख्या आहेत घ्या पुढे घ्या. मुख्य राजसत्रेवर गर्दी नकोय. मध्ये कोण आहे? चला घ्या पुढे घ्या. चला 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 ध्वजाचे मानकरी घ्या पुढे घ्या. ध्वजाचे मानकरी पुढे या. चला चला मावळ्यांना पुढे घ्या. ध्वजावाले पुढे घ्या. चला घ्या. चला शाहीर शाहीर. पालखीताल कोण सोबती मावळ अन सरदार अन 32 वन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग. 350 वर्षापूर्वी याच रायगडावर हेनरी ऑक्सिटन नावाचा इंग्रज महाराजांना मुजरा करायला आला होता. आज त्याच पद्धतीने इथं मुजरा ते महाराजांना करतायत. ही तीच माती आहे. इथं इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, पोगल या सर्वांनी झुकून महाराजांना मुजरा केला होता. चला 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 घ्या पुढे घ्या. चला एकही ड्रोन एकही नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. चला शाहिरांना विनंती आहे. शाहिरांना सगळ्या शाहिरांना विनंती आहे. दोन्ही पूर्ण सदर मोकळी करून द्या. आपल्या सर्वांचे आभार. विनंती आहे वरती सुद्धा जेवढे त्यांचे समितीचे पदाधिकारी असतील तेवढेच ते पण खाली वरती कोणीच नसणार आहे. चला शाहिरांना विनंती आहे. चला 10,000 रुपया मोकळी करून द्या. चला चला वारकरी ठीक आहे. वरचे सगळे चला. सेतू काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला. सेतू काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला. महाद्वार दिल्ली का हिमालय भालदार बनला. महाद्वार दिल्ली का हिमालय भालदार बनला. निगाह रखो पुकारता नृप सभांगणी क्रमिला. चांदण्या उधळीत गगन फुला चांदण्या. मंत्र घोषतो कीर्ती ऐकवीत घुमला तिन्ही लोके. मंत्र घोषतो कीर्ती ऐकवीत घुमला तिन्ही लोकी. डोळे धरून स्वराज्य माता न्याय नंदलाला. उमाळा अनुरेणुस आला उमाळा अनुरेणुस आला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिला. अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा. मित्रांनो माझा हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.